देशमुख कुटुंबीय, पाटील कुटुंबीय यांचे संबंध आता यावर मी भाष्य करावं अशी परिस्थिती आहे. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. अगदी लहानपणापासूनच घरामध्ये पाटील साहेब हे आम्ही ऐकत आलेले आहोत. एखाद्या घरामध्ये एखाद्या नावाचा दबदबा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये किंबहुना अगदी अलीकडेपर्यंत आणि तो कायम राहील असा तो दबदबा पाटील साहेब यांचा सुरुवातीपासून राहिला असं मी म्हणालो होतो. हे चुकीचं होत आहे. ते घरामध्ये अगदी लहानपणी वावरत असताना सुद्धा आजोबांच्या तोंडून आम्ही ऐकलंय पाटील साहेब, वडिलांच्या तोंडून आम्ही ऐकलंय पाटील साहेब, काकांच्या तोंडून आम्ही ऐकलंय पाटील साहेब, आईंच्या तोंडून आम्ही ऐकलंय पाटील साहेब. आणि म्हणून या सगळ्याची कल्पना आपल्याला आहे. आणि पाटील साहेब आणि पाटील साहेब यांच्या प्रती प्रेम, आदर ही शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. राजकारणामध्ये कोणीतरी कोणाला पाहावं लागतं, कोणीतरी कोणाला संधी द्यावी लागते, कोणीतरी कोणाला हात द्यावा लागतो, कोणीतरी कोणाला मदत करावी लागते. आणि मला इथं विनम्रपणे सांगायला कुठलाही संकोच नाही की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवण्यामध्ये हात जर कोणाचा असेल तर तो आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा आहे. हे आम्ही नेहमी आमच्या उराशी बाळगलेलं आहे. आणि अशी जाहीर वक्तव्य सुद्धा आम्ही अनेक वेळा अशी केलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या भावना शब्दामध्ये व्यक्त करणं मला थोडस जड झालंय. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसाठी आदरणीय शिवराज पाटील साहेब काय होते हे आपल्या तिथे अनेकांना त्याची कल्पना आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांसाठी आदरणीय शिवराज पाटील साहेब काय होते याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. आणि आदरणीय शिवराज पाटील साहेब लातूरची आन बान शान असंही मी जर वर्णन केलं तर ते चुकीचं होणार नाही. प्रदीप राठेजी एका पिढीला घडवणं हे आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं. म्हणजे आदरणीय केशवराव सोनवणे साहेबांचा काळ हा अनेकांनी पाहिलेला अनुभव आहे. तो एक काळ होता. आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा काळ हा आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून जसं प्रदीप राठीजींनी सांगितलं, विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण करून आदरणीय विलासराव देशमुख साहेब लातूरला आले आणि मग ते प्रदीप राठीजी असतील, गावठीजी असतील, त्या काळामध्ये बियाणीजी असतील, मोतीपोळेजी असतील, मला अनेकांची नावं घेता येतील, गुडगेजी असतील, सगळ्यांची नावं घेता येतील, गाळेजी असतील. तर त्या काळामध्ये हे म्हणजे मैत्री किंवा हे मित्र ते एकत्रित त्यांनी समाजकारण सुरू केलं. दुष्काळाची परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झालेली,
इथं काम सुरू केलं, एकत्र आले. आदरणीय शिवराज पाटील साहेब त्यावेळेला नेतृत्व करायचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी एकत्र आली आणि या सगळ्या मंडळीला आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी संधी दिली आणि मग त्याच्यानंतरचा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी सुद्धा लातूरचे नगराध्यक्ष, लातूरचे आमदार, लातूरचे खासदार, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापती, राज्यामध्ये मंत्री, केंद्रामध्ये मंत्री, राज्यपाल, हे खरंच लातूरचं नावलौकिक जे त्यांनी लातूरातच नव्हे महाराष्ट्रात, भारतात आणि जगात प्रस्थापित करण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं. आणि ॲडव्होकेट धनंजय पाटीलजी यांनी सांगितलं की ही उंची कोणाला गाठता येईल का? मला नाही वाटत हे शक्य आहे. आणि म्हणून आज आपण सगळे आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आपण साऱ्यांनीच त्यांच्याबरोबर आपला सहवास राहिलेला आहे. आपण त्यांना अनेकांनी वेगवेगळ्या पैलून पाहिलेलं आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कार्य केलं आणि आदरणीय इंदिरा गांधींचे किंवा आदरणीय राजीव गांधींचे ते अगदी लाडके सहकारी होते. हेही मला मुद्दामून या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आदरणीय शिवराज पाटील साहेबांची ख्याती अशी होती की राजकारणामध्ये आता साधारणतः पदाच्या मागे पडण्याची एक स्पर्धा असते. आदरणीय शिवराज पाटीलच्या मागे पद पडत राहील असं ते व्यक्तिमत्व. कधी अशी एखादी बातमी आम्ही तरी वाचली नाही किंवा आपल्यापैकी सुद्धा कोणी वाचली नसेल की एखाद्या पदाची स्पर्धा सुरू आहे आणि तिथं आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं नाव कुणीतरी तिथं नमूद केलं असं आम्ही कधी बातमी ऐकली नाही, वाचली नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या कर्तृत्वाने ही सारी पदं त्यांच्याकडे येत राहिली आणि त्या पदांना न्याय देण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं. आणि आता त्याची अनेक उदाहरणं अनेकांनी इथे दिली. एखादा पद त्यांनी स्वीकारलं नाही, त्या पदामध्ये जेव्हा त्यांनी कार्य केलं तेव्हा अनेक उदाहरणं अनेकांनी जेव्हा नंतर पद स्वीकारली तर ती उदाहरणं त्यांनी ती हाताशी ठेवली आणि त्याच्यावर त्या संदर्भाने अनेकांनी काम केलं. हेही आपल्याला माहिती. खरं म्हणजे मला शिवराज पाटील साहेबांनी खूप प्रेम दिलं.
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांनी खूप प्रेम दिलं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना त्यांनी खूप प्रेम दिलं. त्यामुळं अशा सभेमध्ये बोलणं खूप कठीण असतं. अजात शत्रू म्हणजे मला आठवतंय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी सेवा लातूरमध्ये आले होते एका सभेमध्ये. त्याही सभेमध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या संदर्भाने ते कौतुकानेच बोलले. हा संदर्भ सुद्धा लातूरकरांच्या समोर अगदी जिवंत आहे. आणि म्हणून अशी माणसं जी राजकारणाच्या पलीकडं, पक्षाच्या पलीकडं अशी व्यक्तिमत्व खरंच यांच्याकडे खूप शिकण्यासारखं असतं. त्या काळामध्ये तर मला असं वाटतं की आदरणीय शिवराज पाटील साहेबांना पाहूनच अनेकांनी राजकारणामध्ये उडी घेतली असावी. कारण त्या काळामध्ये पॉलिटिकल हिरो असं सुद्धा जर आपण वर्णन केलं तर मग आम्हाला अगदी आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय बबुराव काळे साहेब असतील, आदरणीय प्रदीप राठीजी असतील, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या सोबत ते बोलत होते का मला माहिती नाही. पण शिवराज पाटील साहेबांची भेट झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या घरी यायचे किंवा इतर तर कोणाच्या तरी घरी एकत्र व्हायचे तेव्हा अगदी आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी आज काय घातलं, आज काय पेहराव होता, आज कुठल्या रंगाचा कुर्ता त्यांनी घातला होता किंवा ह्या ज्या सगळ्या बाबी होत्या ते एवढा प्रभाव आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्यावर होता. आणि अतिशय प्रभावशाली असं व्यक्तिमत्व आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं राहिलं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. म्हणजे 70च्या दशकामध्ये म्हणजे आता सुद्धा आपण जर पाहिलं म्हणजे या छायाचित्राला जर पाहिलं तर म्हणजे अतिशय बोलकं हे छायाचित्र आहे. आणि आय मीन हँडसम पॉलिटिशियन, स्टायलिश पॉलिटिशियन असंच मला असं वाटतं त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि जेव्हा लोकसभेचे ते सभापती होते जगामध्ये त्यांनी प्रवास केला आणि जगातल्या संसदेला त्यांनी त्या काळामध्ये भेट दिली. आणि भारताचं प्रतिनिधित्व जेव्हा आदरणीय शिवराज पाटील साहेब त्या काळामध्ये करत असत त्यावेळेला भारताचा सुद्धा एक सन्मान त्यांच्या माध्यमातून उंचावण्याचं काम त्यांनी जगभरामध्ये केलं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणजे जवाहरलाल नेहरूजी यांचा प्रभाव आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर राहिला. आणि आज खरं म्हणजे त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे कधीही न भरून निघणारं आपलं नुकसान झालंय हे मला इथं विनम्रपणे नमूद करावंसं वाटतं. कारण एक आधारवर आपल्यातून निघून जावं अशी ती परिस्थिती आहे. मी खूप बोलता येण्यासारखं आहे पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेबांना त्यांच्या जन्मदिनी 12 ऑक्टोबर रोजी मला त्यांना भेटता आलं. तीच माझी शेवटची भेट त्यांची. त्यांना शुभेच्छा देता आल्या, आशीर्वाद घेता आले. दिल्लीच्या त्यांच्या घरी अनेकदा त्यांची भेट झाली. तिथं नेहमीच
आणि मी आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना विनम्र अशी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या वतीनं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या वतीनं, देशमुख कुटुंबियांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर आणि चाकूरकर कुटुंबीय यांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. माणसाची जेवढी उमजण्याची ताकद अधिक असते तेवढीच भंगण्याची अधिक असते. एक एक दिवस लुसलुसणारी गवत काढी खोदेल केव्हा